स्वागतम सुस्वागतम. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व माझ्या भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारत मातेला, क्रांतीवीराला, देशभक्तांना वंदन म्हणून एक स्वातंत्र्याचा पोवाडा आम्ही घेऊन येत आहोत. महाराष्ट्राची शौर्यगाथा. पोवाडा स्वातंत्र्याचा हा पोवाडा स्वातंत्र्याचा, क्रांतीवीराचा, देशभक्ताचा, समाजसेवकाचा, विचारवंताचा. हा पोवाडा स्वातंत्र्याचा, क्रांतिकारकाचा, देशभक्ताचा, विचारवंताचा. देशासाठी अर्पिला ज्यांनी प्राण, देशासाठी अर्पिला ज्यांनी प्राण, देशासाठी अर्पिला ज्यांनी प्राण, देशासाठी अर्पिला ज्यांनी प्राण. शाहीर याच गात गुणगान हो दीदीत. याच गात गुणगान हो जी, शाहीर यांचे गात गुणगान हो जी 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 जी. या भारत मातेच्या पायातील शृंखला तोडण्यासाठी अनेक क्रांतीवीरानं बलिदान दिलं. विचारवंतानं, समाजसेवकानं घरादारावरती तुळशी पत्र ठेवली आणि या देशासाठी कार्याला लागली. आज आपण तिरंगा आकाशात फडकताना बघतोय. मंडळी, पोवाडा ऐका. या तिरंगा फडकवताना आपल्याला आनंद होतो, पण हा तिरंगा ध्वज आकाशात उंच फडकावा याच्यासाठी क्रांतीवीरानं केलेला त्याग आठवा, बलिदान आठवा, त्यांनी केलेलं कार्य आठवा. आणि आज तो दिवस आहे या क्रांतीवीराला, देशभक्तांना, समाजसेवकाला आठवण्याचा. नाहीतर आम्हाला स्वातंत्र्य स्वस्त झालंय. आम्ही आकाशात तिरंगा फडकवतो, तिरंगी ध्वजाला सलामी देतो, घरी जातो आणि सर्व काही विसरून जातो. म्हणून वंदन माझा तिरंगी ध्वजाला, वंदन माझा तिरंगी ध्वजाला, तिरंगी ध्वजाला, तिरंगी ध्वजाला, क्रांतिकारकाला, देशभक्ताला. वंदन माझं भारत मातेला, वंदन माझं भारत मातेला. शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढून शाहिरी साजाला. शाहीर सुईला, गुंफी कवनाला, गात पोवाड्याला, जी जी गात पोवाड्याला, जी जी गात पोवाड्याला, जी 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 जी. या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी प्रथम क्रांती केली, पुणे जिल्हा, पुरंदर तालुका, भिवंडी गाव इथले आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक राजे. रामोशी समाजाचा हा वीर देशासाठी बंड पुकारलं, इंग्रजांना सळो की पळो केलं. मल्हारी मार्तंडाचा निष्ठावंत सेवक, कपडावरती भंडार लावला, फौज फाटा जमवला आणि इंग्रजांच्या विरुद्ध
बंड पुकारलं. ते कसं? क्रांतीचा पेटाला कुंड, क्रांतीचा पेटाला कुंड, ठोकून या दंड उभारील बंड. उमाजी नाईक तयार झाला, उमाजी नाईक तयार झाला, उमाजी नाईक तयार झाला, उमाजी नाईक तयार झाला. इंग्रजावर करतो बघा हल्ला वजी दीदी, इंग्रजावर करतो बघा हल्ला हो जी जी. इंग्रजावर करतो बघा हल्ला हो जी 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 जी. असा तो क्रांतीवीर उमाजी नाईक इंग्रज सरकारला गेला, फासावरती चढवलं. या देशासाठी फासावरती चढले. तसेच या महाराष्ट्रामध्ये क्रांतीचा सिंहाचा वाटा असणारे क्रांतिसिंह नाना पाटील, या क्रांतिसिंह नाना पाटलाचं काय सांगावं मंडळी. इंग्रजाच्या विरुद्ध बंड पुकारवून क्रांतिसिंह नाना पाटलाला धरण्यासाठी पोलीस आले, गावामध्ये आले आणि गावात कळालं नाना पाटील दाढी करण्यासाठी गेलेले आहे. ज्याची दाढी होत आहे तो नाना पाटील. मग पोलिसांना कळालं आणि काय घडलं? नाना पाटील दाढी करण्याला, नाना पाटील दाढी करण्याला न्हाव्या घरी गेला. साबण लावला दाढीला, हातामध्ये आरसा धरलेला, हातामध्ये आरसा धरलेला. नाव्यानं साबण दाढीला लावला. नाना पाटलानं आरसा समोर धरला आणि समोर आरसा धरल्यानंतर नाना पाटला त्या आरशामध्ये मागून पोलीस येताना दिसले. मग काय केलं नाना पाटलानं? नाना पाटील बिलंदर कसला, नाना पाटील बिलंदर कसला, दाढीचा साबण पुसला, नाव्याच्या लावला दाढीला, नाव्याच्या लावला दाढीला. नाना पाटील फरार झाला, फरार झाला, फरार झाला, फरार झाला जी 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 जी. इंग्रज सरकारनं नाव्याला धरलं, जेलमध्ये घेऊन गेले आणि सांगितलं काय नाना, अरे पकडलं की नाही तुला? आणि मग कळलं नाव्याला, मला नाना पाटील समजून पकडलं. मग तो न्हावी काय म्हणतोय साहेबाला? साहेब तुम्ही चुकला, साहेब तुम्ही चुकला, हा जाम हाती घावला, हा जाम हाती घावला. तुमचा बाप नाना पाटील निघोनी गेला, निघोनी गेला, निघोनी गेला, निघोनी गेला जी 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 जी. असे ते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन केलं. इंग्रजांच्या विरोधात जाऊन जी लोक इंग्रजाला सहाय्य करतील त्यांच्या पायावरती लाठीचा मार द्यायचा म्हणून या नाना पाटलाला पत्री सरकार नावाने ओळखू लागले. एवढंच काय, आमचे आदिवासी वीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे क्रांतीवीर यांनी या ठिकाणी क्रांतीचं बंड पुकारलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या त्रिमूर्तीनं बाल वयामध्ये क्रांतीचं मशाल हातामध्ये घेतली. भगतसिंगानं लग्न सुद्धा नाही केलं, या देशासाठी सर्वस्व अर्पण केलं. अरे ज्या वेळेस क्रांतीवीर भगतसिंगांना राजगुरू सुखदेवांना फाशीची शिक्षा सुनावली, 24 मार्च फाशीचा दिवस ठरला. पण इंग्रज सरकारनं एक दिवस अगोदरच राजगुरू सुखदेव यांना फासावरती चढवलं. त्यांचं प्रेत गाडीमध्ये घातलं. रवी सतलज नदीच्या तीरावर नेहून अरत कास भाजलं.
नदीमध्ये टाकून दिलं. आणि जेव्हा लोकांना कळलं ना, तेव्हा इंग्रज सरकारच्या विरोधात या भारतीयानं बंड पुकारलं. भगतसिंगाचा शब्द, मी जरी क्रांतीवीर या देशासाठी गेलो तर माझ्या एका रक्ताच्या थेंबातून हजारो क्रांतीवीर तयार होतील, देशासाठी लढतील. आणि म्हणून या भारत मातेसाठी अनेक क्रांतीवीरानं आपले प्राणाचं बलिदान दिलं. आज आपल्याला स्वातंत्र्य भारताचं स्वातंत्र्य जपायचं आहे आणि सुजलम सुफलम भारत घडवायचं आहे. हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. म्हणून अशा या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राची शौर्यगाथा हा शाहिरी संच आपल्या समोर पोवाडा रूपी पुष्प अर्पण करत आहे. ते आपण गोड मानून घ्यावं. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच देशभक्तांना, समाजसेवकांना, क्रांतीवीरांना, भारत मातेला शाहिराचा, आदराचा, मानाचा त्रिवार मुजरा. शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढून शाहिरी साजाला. आज गाईल भारत मातेला, आज गाईल क्रांतीवीराला, आज गाईल क्रांतीवीराला. नगर जिल्हा नेवासा तालुक्याला, मुक्कामी नजीक चिंचोडीला, शाहीर सुईला गुंफी कवनाला, गात पोवाड्याला, गात पोवाड्याला, गात पोवाड्याला. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, क्रांतीवीर झाले तयार. जय जय भारत मातेचा हो करती जय जयकार. धीर रामदाजी दाजी, धीर रामदाजी हे